आज तुम्हाला एका व्हिडिओतनच अशी 2 ठिकाणं सांगतो जिथं तुम्ही तुमच्या फॅमिली सोबत वन डे ट्रिप प्लॅन करू शकताय. व्हिडिओ सेव्ह करून घ्या, नाहीतर नंतर गायब होईल. तर नमस्कार मंडळी आणि स्वागत आहे वन डे ट्रिप प्लॅन मध्ये. पावसाळ्यातनं फिरायला कुणाला आवडत नाही आणि पावसाळ्यातनं ट्रेकिंगला गेल्यावर काय काय बातम्या ऐकायला मिळतात ते काय तुम्हाला माहितच असेल. पण आज मी जी तुम्हाला ठिकाणं सांगणार आहे तर तुम्ही तुमच्या फॅमिली सोबत एकदम बिंदास्त येऊ शकताय. ह्या ठिकाणावर जास्त ट्रेकिंग पण करायला लागत नाही आणि कसलं रिस्क पण नाही. आणि ह्यातलाच आपला पहिला पॉइंट आहे दामोडचं तुळशी धरण. ज्या धरणाचं गेट आता ओपन केल्यात आणि व्ह्यू एकदम कडकच आहे. फिलिंग पार सर्गात. हे लोकेशन बऱ्यापैकी सगळ्यांनीच माहित आहे, पण पावसाळ्यात इथं खूप कमी लोक येतात आणि पाऊस असल्यामुळे इथं पार्टी पण करता येत नाही, त्यामुळे इथं कचरा पण व्हायचा प्रश्न नाही. आणि एक खास टिप म्हणजे गेट ओपन आहे तवरच या, नंतर येऊन काय फायदाच नाही. इथं एन्जॉय करून सरळ निघायचं आपल्या दुसऱ्या ठिकाणाला, ते म्हणजे किळुशीचा लोंढा, जो धामोडातनं फक्त 5 किलोमीटर अंतरावर आहे. इथं पण नजारा बघण्याजोगा आहे. त्या बंधाऱ्यावरनं पडणारं पाणी, तिथनच एक दुसरी वाट खाली गेली आणि ह्या वाटून तुम्ही खाली आल्यावर जो नजारा दिसणार आहे तो शेवटच असणार आहे. आणि तुळशी धरणावरनं किळुशीला जाताना दामोड मार्गी जावा, म्हणजे तुम्हाला नाश्ता पाणी पण करता येईल. तुळशी धरणाच्या गेट बसणं पण आपण पुढे गेलो तर आपण किळुशीकडे जातो, पण ह्या वाटून जाऊ नकोसा, कारण पावसाळ्यात ह्या वाटेचा हाल असा असते. त्यामुळे अजिबात रिस्क घेऊ नकोसा. त्यामुळे सरळ गाडी मागे घ्यायची आणि मेन रोडनं दामोड मार्गी सरळ किळुशीला जायचं. आणि ह्या वाटून जायची हिरोगिरी अजिबात करू नकोसा. 1-2 किलोमीटर वाढू दे, पण रिस्क अजिबात घेऊ नकोसा. आणि ही दोन्ही पण ठिकाणं तुम्हाला गुगल मॅपवर मिळून जातील. आता ही ठिकाणं शोधायला काय सर्च करायचं ते तुम्हाला स्क्रीनवर दिसतच असेल. ही ठिकाणं सर्च करा आणि तिथे जाऊन एन्जॉय करा. आता एवढी चांगली सगळी माहिती दिली आहे, त्यामुळे फॉलो करा आणि कमेंट मध्ये जाऊन बघा, सगळी माहिती डिटेल मध्ये दिली आहे. आणि एक गोष्ट, पर्यटन स्थळावर अजिबात कचरा करायचा नाही.